नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, जेव्हा आपण एखादा दस्त म्हणजे उदाहरणार्थ साठेखत, खरेदी खत, बक्षीसपत्र किंवा अन्य दस्त जेव्हा सबरजिस्ट्रार दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणी कामी सादर करतो, प्रेझेंट करतो, त्यावेळेस त्या दस्ताबरोबर आपण जो एक्झिक्युटंट आहे, जो दस्त लिहून देतो, त्या एक्झिक्युटंटचे मालकी हक्काबद्दलचे संबंधित कागदपत्र म्हणजे उदाहरणार्थ 7/12चा उतारा, सिटी सर्वेचा उतारा, नोंद, इतरत्र आपण त्याला ते सोबत जोडून देतो। आणि जर आपण जोडून दिले नाही तर सबरजिस्ट्रार तो दस्त रजिस्टर करण्याचे नाकारतो। याच धर्तीवरती सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाने के गोपी विरुद्ध सबरजिस्ट्रार सिव्हिल ॲप्लिकेशन नंबर 3954/23 मध्ये 7/4/23 रोजी खंडपीठाचे न्यायमूर्ती अभयोग आणि उजाल भुयान यांनी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला। त्यांनी असं सांगितलं आहे आपल्या निकालामध्ये की जो एक्झिक्युटंट आहे तो मालक आहे किंवा नाही याची तपासण्याची जबाबदारी सबरजिस्ट्रारवरती नाही। इट इज नॉट द ड्युटी ऑफ द सबरजिस्ट्रार टू व्हेरीफाय द टायटल ऑफ द एक्झिक्युटंट। ही केस काय झाली होती तर या केसचा जो गोपी आहे याच्या लाभामध्ये तो मुद्द्यार नावाचा जो इसम आहे त्यांनी त्याच्या लाभामध्ये खरेदीखत लिहून नोंदवून दिलं होतं, परंतु त्याने त्या संबंधीचे कुठल्याही प्रकारचे मालकी हक्काचे कागदपत्र सोबत जोडलेले नव्हते। त्यामुळे त्यांनी ते नोंदवून घेण्याचं नाकारलं। त्याच्या विरुद्ध त्या गोपीने रजिस्ट्रार ऑफ जनरल यांच्या समोर अपील दाखल केलं आणि त्यांनी ते अपील मंजूर करून त्यांनी सांगितलं यांचं तुम्ही ते रिकन्सिडर करा, परंतु तरी सुद्धा सबरजिस्ट्रारने ते नोंदवून घेण्याचं नाकारलं। त्याच्या विरुद्ध तो मद्रास उच्च न्यायालयामध्ये गेला। मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितलं की आम्ही जो खालचा निकाल आहे म्हणजे सबरजिस्ट्रारचा नाकारण्याचा तो त्यांनी कायम केला। त्याच्या विरुद्ध मग मॅटर सर्वोच्च न्यायालयाकडे आला आणि सर्वोच्च न्यायालयाने रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908चा ऍक्टमध्ये काय नमूद केलेलं हे सगळं बघितलं। त्यांनी बघितलं की या रजिस्ट्रेशन ऍक्टमध्ये असं कुठेही नमूद केलेलं नाही टू व्हेरीफाय द टायटल। मग त्यांनी काय सांगितलं की साहेब आमच्या या तामिळनाडू जसं आपल्याकडे महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट आहे तसा त्यांच्याकडे तामिळनाडू स्टॅम्प ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये जो रूल आहे 55 त्या 55 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही ते टायटल तपासलं पाहिजे, असं तो त्यांनी रूल तयार केला। आणि त्यांनी असं आर्ग्युमेंट केलं की आम्ही हा रूल का टाकला कारण हे जे डॉक्युमेंट बोगस होतं, इन ऑर्डर टू अवॉइड द बोगस ट्रान्झॅक्शन आम्ही हा तो रूल आहे हा नमूद केलेला आहे। परंतु सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं आणि त्यांनी पुन्हा असंही म्हटलं की याबद्दलचं जे प्रकरण आहे हे उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ते काही ऐकलं नाही आणि त्यांनी सांगितलं नाही की सबरजिस्ट्रारला टायटल तपासण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही। थोडक्यात काय की सबरजिस्ट्रार हॅज नो पॉवर टू व्हेरीफाय द टायटल। मित्रांनो, हा जरी निर्णय आला असला तरी सुद्धा आपल्याकडे जेव्हा एखादा पक्षकार जेव्हा एखादा दस्त घेऊन येतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये आपण टायटल हिस्ट्री लिहितो की तू मालक कसा झाला, काय झाला, त्याबद्दलची आपण कागदपत्र जोडणं आवश्यक आहे। म्हणजे इव्हन माझं असं मत आहे की जरी सुप्रीम कोर्टाने जरी असा निर्णय दिला असला तरी सुद्धा मित्रांनो कागद जोडणं आवश्यक आहे। तो कायद्याच्या ठिकाणी आहे, परंतु इन ऑर्डर टू अवॉइड फर्दर लिगल कॉम्प्लिकेशन ती कागद जोडणं आवश्यक आहे। परंतु एखाद्या सबरजिस्ट्रारने नकार दिला तर या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन आपण ते डॉक्युमेंट नोंदवू शकतात। मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।